एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडून रद्द करण्यात आला। बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जागा दिली होती। जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती। मंत्रालयाजवळ जीवन बीमा मार्ग इथे 909 चौरस फूट जागा ही आहे। ती जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती। मात्र त्यातील केवळ 200 चौरस फूट जागा एकनाथ शिंदे सरकारनं जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकी 700 चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांचा निर्णय हा बदलण्यात आला। त्यामुळे फडणवीस सरकारनं एक प्रकारे बच्चू कडूंनाही दणका दिला। सांगितलं त्यांनी आता का आम्ही भाजप म्हणजे तुम्ही असं काही साधं समजू नका, आम्ही विष आहो, आम्ही दुधातही विष आहे, आमच्या पेढ्यातही विष आहे, भाजपनं दाखवून दिलंय। पलटला का विष सोडलं, भाजपची नीतीच आहे, गरज सर्व वैद्य मरो, म्हणजे पॉयझनच आहे हो भाजपा, म्हणजे ते त्यांच्या कार्यकर्त्यासाठी पॉयझन बनत आहे। तो मार लढणारा कार्यकर्ता त्यालाच तर ते जवळ करत नाही। सगळ्या विधान परिषदवर, सगळ्या विधानसभेवर सगळे खासदार भाजपचा मूळ कार्यकर्ता दुर्बीण लावून तर भेटत नाही, ते त्यांच्यासाठी पॉयझन होऊ शकतं, तर माझा काय केव्हा आहे। दरम्यान ज्या कार्यालयावरून हा वाद रंगला त्या कार्यालयातून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, आपण पाहूया। भाजप कार्यालयाजवळ असणाऱ्या म्हणजे मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जनता दल सेक्युलरच्या कार्यालयामध्ये आहे। आणि या कार्यालयामध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचा जो मित्र पक्ष होता प्रहार संघटना बच्चू कडूंची, या संघटनेला जनता दल सेक्युलरचं जे इथं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये साधारणपणे 950 फुटाच्या जागेपैकी 700 फुटांची जागा ही देऊ केली होती। केवळ 200 स्क्वेअर फुटाची जागा जी आहे ती जनता दल सेक्युलर या पक्षासाठी राखीव ठेवली होती। आणि त्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झाला होता, कारण जनता दल सेक्युलर या पक्षानं कोणत्याही परिस्थितीत आपण कार्यालय सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती। आणि जनता दल सेक्युलर आणि प्रहार संघटना यांच्यामध्ये वाद रंगल्याचं आपण पाहिलं होतं। आता मात्र मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांना सरकारमध्ये आल्यानंतर एक नवा GR लागू केलेला आहे। पूर्वी एकनाथ शिंदेंना जो GR काढला होता तो GR आता रद्द करण्यात आलेला आहे। आणि पुन्हा एकदा जनता दल सेक्युलर जो भाजपचा मित्र पक्ष आहे त्या पक्षाला आता पुन्हा एकदा पूर्ण कार्यालयाची जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की ही प्रमुख मंडळी या पक्षाची आहेत। प्रदेशाध्यक्ष नाथभाऊ शेवाळे असतील आणि त्यानंतर केंद्रातली ही दोन महत्वाची मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। एकंदरीतच देवेंद्र फडणवीस सरकारनं एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये घेतलेला जो एक निर्णय होता तो निर्णय रद्दबातल केलाय आणि जनता दल सेक्युलरला पूर्णपणे 900 स्क्वेअर फुटाचं हे ऑफिस मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे ऑफिस आहे ते आता ताब्यात दिलेलं आहे। कॅमेरामन विजय देसाई सह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई।